थोडंसं म्हणजे मला थोडं कसं आहे, मी एकतर ब्लॅक कॉफी ते एम्प्टी स्टमक प्यायची बंद केला, त्यामुळे माझं सकाळी हे होत नाही आता सध्या, मला उभारी येत नाही. पण हे कसं सांगायला आपण ऑडियन्सला? ब्रेकफास्टमध्ये कारण पर्सनल कनेक्ट आहे ना, पर्सनली सगळं सांगावं गोष्टी त्यामुळं पर्सनल जर अपडेट्स. तुम्ही रोहित डिकोडेडला फॉलो करत असाल तर पर्सनल अपडेटसाठी इकडे बघा. इकडं बघा. This is, टाकत नाही दिस इज एन्कोडेड. एन्कोडेड. काय ब्रेड आहे हा? काय मस्त आहे ना, फ्लफी आणि कसला भारी आहे. प्रसाद क्रोसॉन खायला लागलाय, Croissant with jam and butter. पण त्यांचा यांचं हा जाम जाम कसा आहे वेगळा आहे. इट्स नॉट लाईक होममेड जाम, बेरी जाम. क्रोसॉ खूप मस्त आहे यार हा, मला तर खूप आवडला. तोड नाही तोड. आणि इथं सगळीकडेच बालीमध्ये असेच मिळतात, ह्याच्यापेक्षा भारी भारी पण आहेत आणि वेगवेगळे. काल ते एक छोटंसं कॉफी शॉप होतं, तिथं पण खूप छान होता. फ्लेकी क्रोसॉ. चा नाश्ता झाला आणि बाहेर पडणार एवढ्या जोरात पावसाला सगळे कपडे भिजले, सगळे स्ट्रीट्स आर वेट. तर ऍक्च्युली जर तुम्ही विचार केला तर बालीचा सध्या वेट सीझन चालू आहे. वेट सीझनचा अर्थ काय सांगतो तुम्हाला एक थोडक्यात एका मिनिटामध्ये. बालीमध्ये फक्त 2 सीझन असतात, एक म्हणजे समर सीझन आणि दुसरा म्हणजे वेट सीझन. वेट सीझन म्हणजे काय की पावसाळा. पावसाळ्यामध्ये पण आपला जसा इथं असतो तसा पावसाळा इथे नसतो. 2 तास पाऊस पडतो, त्याच्यानंतर लगेच उघडतो, त्यालाच म्हणतात वेट सीझन. त्यामुळे तुम्ही वेट राहणार. वी आर ॲट, आम्ही आज आलोय आता उलून दानू बेराथन टेम्पल. नाव आहे काय? उलून दानू. काय हा काय बेडूक बिडूक काय तरी आणि त्याला विचार की आता उद्या कुठं जायचं. माय गॉड प्रसाद, हे बघ हेच आहे ते हेच आहे की मग. जे आपण आपल्या पुस्तकाच्या कव्हर फोटोला आणतो यार. आम्ही एक ट्रॅव्हलवाला बुक घेतले, त्या बुकमध्ये फर्स्ट पेजला हे टेम्पल आहे. सगळे इथं सगळे जाम पॅक करून टाकलेत, सगळ्यांना इथंच फोटो काढायचे आहेत या टॉवर समोर, शिखरासमोर. पण हे खूप म्हणजे खूपच ब्युटिफुल आहे. हां रोहित, बरोबर आहे नाही? तर ॲक्च्युली काय झालं की आम्ही असा स्पॉटच तयार केला इथे, तिथे आधी कोणी नव्हतं. आम्ही ॲक्च्युली तयार केला, पसरने फ्रेम सेट केली आणि सगळीच लोक इथे फॉलो करायला लागली. त्यांना कळालं की इथं काय क्वालिटीचे फोटो निघू शकतात. इथेपर्यंत जर तुम्ही एन्जॉय केला असेल तर फॉलो करायला विसरू नका. 80% लोक फक्त आपला ब्लॉग बघतात पण फॉलो करत नाही. सबस्क्राईब करा आणि पुढे तुम्हाला युरोप टूर दिसेल, तुम्हाला भरपूर टूर दिसेल. एक अशी स्टोरी आहे की इथं काही धनधान्य वगैरे काहीही उगवत नव्हतं, पाणीच नव्हतं या एरियामध्ये. आता केवढं पाणी बघा. आणि त्या लोकांनी देवाची पूजा केली वगैरे असं काय 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 केलं आणि त्यानंतर फक्त ह्या एरियामध्ये विष्णू प्रकट झालेले आणि विष्णूंनी त्यांचं काहीतरी एक असं हत्यार, काहीतरी असं आय थिंक लाकडी असा तो ओंडका होता का काहीतरी, ते तिथं प्रेस केलं आणि ते गेले. पण लोक तिथं शेती करत होते आणि तिथे त्याने असं मुरलं म्हणजे ते, आणि ते गेले. आणि त्यानंतर रोवलं आणि ते गेले. आणि थोडे दिवसांनी तिथं पूर्ण पाणीच तयार झालं आणि त्याचं हे तळं झालं. आणि इथं जेव्हा हे तळं झालं त्यावेळी इथल्या लोकांना म्हणजे शेती भरपूर त्यांची चांगली झाली, भात वगैरे. त्यामुळे इकडच्या ह्याच्यामध्ये राईस फील्ड्स खूप आहेत आणि इकडे सगळं म्हणजे हे पाणीच झालं. आणि इथं ते आहे, अरे मला बघायचं आहे ते कुठं आहे एक्झॅक्टली, ते विष्णूने काय ते केलेलं ते. माउंटेन्स खूप सुंदर आहेत यार.
आज टेम्पलमध्ये रेस्टॉरंट पण आहे त्यांचं, तिथं आता लंच करतोय आम्ही. लंच करून इथले राईस टेरेस, वॉटरफॉल्स बघू. लंच, हाऊ इज द लंच? नाईस, व्हेरी नाईस. पाऊस सकाळी कसला धनाधन पाऊस पडला. धो पाऊस पडला. धनाधन कुठला पाऊस असतो म्हणणार लोक. धो पाऊस पडला, धो. आणि माझे शूज भिजले तिथं हॉटेलमध्येच. मी जाऊन परत चप्पल घालून आलो. आता आम्ही आलो लेके वॉटरफॉल. लेके वॉटरफॉलला 400 स्टेप्स. ओके, स्टेप्स आर नॉट इझी. आणि आत्ताच पाऊस होऊन गेल्यामुळे थोडासा स्लिपरी पण आहे, बट नॉट दॅट डिफिकल्ट. लेके वॉटरफॉल चा वे. इथं सगळं मोठं मोठं आहे ना. उतरताना सगळ्यांची तोंड कशी आहेत हे बघूया. आणि चढताना हे कॉफी तू आता मुद्दाम करायला. मुद्दाम नाही, वरती वडत आणायला लागणार. नायट्रिक ऍसिड हे झालंय. असं काही नसतं. इथून थोडासा वॉटरफॉल तिकडे दिसतोय, बट लेट्स सी. रोड तर फारच सिनिक आहे. वॉटरफॉल हा लिटरली अमेझॉन असं ह्याच्यामध्ये आल्यासारखं फॉरेस्ट. तिथनं कशातनं पण काय पण उगून येते. एवढं हिरवगार आहे. सिमेंट जरी लावलं तरी त्यातनं काही ना काहीतरी आलंच. डान्स कर